नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला आज पाहायला मिळत आहे, रात्री झोपेमध्येच इथे मळमळल्यासारखं सायलीला होऊ लागलेलं असतं आणि सायली मग घाईघाईने उठते, वॉशरूमला जाते. अर्जुन मात्र गाढ झोपेमध्ये असतो. मग ती वॉशरूममधनं बाहेर येते, स्वतःचं चेहरा वगैरे छान फ्रेश करून आलेली असते टॉवल घेण्यासाठी. मग ती कपाटाचा दरवाजा उघडते, टॉवल घेते आणि त्याच वेळेला तिच्या समोर ते पाऊच पडतं ज्याच्यामध्ये तन्वीचे असंख्य फोटो असतात, खूप साऱ्या मेमरी असतात. आणि ते फोटो पुन्हा एकदा ती खोलून पाहते आणि म्हणू लागते, का कोणास ठाऊक ह्या मुलीकडे माझी एवढी ओढ का वाढत चालली आहे. हीच मुलगी सतत मला दिसत असते, हे सगळं काय आहे म्हणून ती विचारात पडलेली असते. आणि अर्जुन तिला बघतो. अर्जुन लगेच तिला म्हणू लागतो की तू सतत ना ह्या तन्वी नावाच्या व्यक्तीचा फोटो पाहू नको आणि आठवणही करू नको. त्याच सारख्या गोष्टी आठवून त्या तुला आणखी जास्त त्रास देतील. तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. आणि राहिला विषय थोडा वेळ तन्वी बनण्याचा, तर तू थोडा वेळच बन. तू जास्त डीपमध्ये जायला लागली आहे. तू स्वतःचा विचारही करत नाही, सतत तू तन्वीचाच विचार करते. हे सगळं काही योग्य नाही आपल्या येणाऱ्या बाळासाठी. आपल्याला आता ह्या सगळ्या गोष्टी बाजूला साराव्याच लागतील. आता तू स्वतःच्या मनाची तयारी कर. तू ना सतत त्या फोटोंकडे पाहत जाऊ नको. तू हे फोटो उद्याच लगेच आजीकडे परत कर. खरं तर आजीला भानावर आणण्याची फार गरज आहे. आजीना हे बाळ अश्विनचं आहे असं समजत आहे. त्याच्यामुळे तिला लवकरात लवकर ह्या गोष्टीची जाणीव करून द्यावीच लागेल का तू तन्वी नाही, सायली आहे आणि हे बाळ अश्विनचं नाही तर अर्जुनचं आहे. हे सगळं खूप अवघड आहे असं सायली म्हणत असते. पण आपला अर्जुन म्हणतो की ह्या विषयावरती लवकरात लवकर तोडगा काढावाच लागेल. आता इथे झोपायला तो सायलीला सांगतो आणि सायली मात्र अजूनही त्याच विचारात गुंगवलेली असते. तिला पण ह्या गोष्टीतून आता बाहेर पडायचंच आहे. आपल्याला इकडे हेही पाहायला मिळेल की साक्षी आता सचिनला तिचा प्लॅन सांगू लागलेली आहे की ती स्वतःचा चेहरा खराब झाल्यामुळे आता त्याची प्लास्टिक सर्जरी करणार आणि त्या प्लास्टिक सर्जरीनंतर स्वतःचा चेहरा, नाव सगळं काही बदलून टाकणार. आणि ह्या गोष्टीमुळे आणि आपल्या दोघांना समाजात व्यवस्थित वावरता येणार. तुलाही माझ्याशी लग्न करायला मोकळीकता मिळेल. लवकरात लवकर तूही घटस्फोट घे. आपण मग आपलं आयुष्य नव्याने सुरू करू. मला आता आपल्या दोघांमध्ये कुणाची लुडबुड नको आहे. त्या अस्मिताची तर अजिबातच नको. ती अस्मिता मला तुझ्या आयुष्यातनं लवकरात लवकर जायला हवी आणि मग सुरू होईल आपल्या दोघांचा राजाराणीचा संसार. आणि साक्षी शिकरेचा विषय जर आलाच तर चेहरा राहणार नाही आणि साक्षी शिकरे या जगातनं कधीच मेलेली आहे, त्याच्यामुळे विषयच येणार नाही. खरं तर या गोष्टीचा फायदा आता सचिनला पण होणार. सचिनचा अफेअर साक्षीसोबत आहे असा आरोप आहे ना अर्जुनचा. जर साक्षीच नसली तर त्या आरोपाचं होणार तरी काय. म्हणजे त्याला ह्या गोष्टीचा फार फायदा होणार. त्याच्या केसमध्ये त्याला फारकत मिळायला, त्याच्या ज्या प्लॅनिंगनुसार तो करतोय ना की अस्मिता खराब आहे आणि तो चांगला आहे, त्यात बरोबर त्याला यश मिळेल. आणि हिचा चेहरा बदलला, हिचं नाव बदललं म्हणजे सगळंच बदललं. त्याला सगळ्या गोष्टी सुखमय आणि सोपस्कर होऊन जाणार. मग त्याला फारकत घेताना फक्त अस्मिताचा अफेअर आहे, माझं नाही आहे, हेही सिद्ध करता येणार. छान. या सगळ्या गोष्टी आता सचिनच्या कलाकालाने चालल्या आहे. सचिनला ह्या सगळ्या गोष्टींचा योग्य वेळेत फायदाही घ्यायचा आहे. आणि ही जी प्लॅन चालली त्याच्या मनामध्ये तो काही साक्षीला सांगत नाही. आता साक्षी उद्या रवाना होणार पुण्याला आणि स्वतःच्या चेहऱ्याची सर्जरी करून घेणार आहे. आता आपल्याला हेही पाहायला मिळणार सकाळी सकाळी सगळेजण केसच्या सुनावणी आपल्या कोर्टामध्ये केस उभी राहणार म्हणून सगळे निघालेले असतात. सगळ्यांना दही साखर इथे सायली देते आणि इथे अस्मिताला ती म्हणू लागते की मला फार इच्छा होती तुझ्यासोबत येण्याची, तुझं पाठबळ वाढवण्याची, पण मला खूप त्रास होतो, मला सतत उलट्या होत आहे, मला जास्त वेळ बसवल्याही जाणार नाही, माफ कर मी तुझ्यासोबत आत्ता येऊ शकणार नाही, पण तू अजिबात खचायचं नाही, फक्त स्वतःकडे लक्ष दे आणि त्या सचिनला चांगला धडाही शिकव हं, असंही ती म्हणते. आणि मला अर्जुनना इथे सायलीला सांगू लागतो तू कुठेही जायचं नाही, एकटीनं राहायचं नाही. विमललाही तो सांगतो सतत तिच्यावरती सावलीसारखं लक्ष ठेव, नाहीतर ही माहिती आहे ना आपल्याला तिला त्रास होतो आहे हे कळूच देत नाही. मग इथे सगळेजण तिला समजवत असतात की स्वतःच्या तब्येतीची काळजी घे, अजिबात कुठलाही विचार करायचा नाही, आजीचा सुद्धा नाही, फक्त स्वतःची काळजी घे असं सांगून इथे बाहेर पडत असतात घरातली सगळी मंडळी. आणि अर्जुन मग हळूच तिच्या कानात म्हणतो बाय बेबी आणि माझ्या बाळालाही बाय बाय सांग. आता पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली विचारत पडते आजीला, जी तन्वी नावाची मुलगी तिच्यात दिसते तर ती सायली आहे.
आणि सायली आणि तन्वी वेगळ्या आहे ही गोष्ट लवकर जाणीव करून द्यायला हवी. ही गोष्ट आता सायलीलाही पटू लागलेली आहे. आता इकडे ना लबाड सचिनने चांगलीच त्याची करामत दाखवली. आईवडिलांना तो सांगतो की माझ्या मागे खूप सारे गुंड लागले पैसे मागण्यासाठी. आता ते घरी पण येतील आणि घरी तुमच्याकडे तुम्हाला त्रास देतील. त्यापेक्षा तुम्ही थोडा दिवस तरी आश्रमात राहा. इथे सिक्युरिटी चांगली आहे. इथे तुम्हाला कोणी त्रासही देणार नाही आणि माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालेला मला अजिबात आवडणार नाही. थोड्या दिवसा का होईना तुम्ही इथे राहावं अशी माझी इच्छा आहे. आईवडील प्रेमाच्या पोटी मुलाच्या काहीही करायला तयार असतात ना, हे असे ते आता काहीही न विचारता त्याला तू सुखी राहावा म्हणून आम्ही इथेही राहू असं छान प्रकारे सांगतात. आणि मग इथे सचिन म्हणतो तुम्हाला कधीही कसलीही गोष्ट लागली काहीही लागली ना तर मला सांगा, मी लगेच ताबडतोब येईल आणि थोड्या दिवसाचाच प्रश्न आहे, मी लवकर तुम्हाला घ्यायला येईल असं म्हटल्यानंतर तेही तयार होतात. आणि मग तो ॲडमिशनसाठी फॉर्म भरायला रिसेप्शनवर जातो. पूर्ण फॉर्मची डिटेल भरतो आणि खाली ना अस्मिता सुभेदार असं नावही लिहितो. कारण त्याला आता असं सिद्ध करायचं आहे की माझे आईवडील मी नसताना हे सुनाच्या ताब्यात होते आणि सुनाने सगळी प्रॉपर्टी बळकवण्याचा प्रयत्न केला. त्यांना घराबाहेरही काढलं आणि मग तिनेच यांना आश्रमात आणून सोडलं. कारण त्या आश्रमाच्या फॉर्मवरती आता अस्मिताचं नाव दिसणार. हे सगळे पुरावे सगळं काही इत्तमभूत अशी माहिती इथे सचिन तयार करतोय. खोटे पुरावे कसे तयार करावे ना हे सचिनकडनंच शिकावं. सचिनने आता अर्जुनसारख्या एकदम हुशार वकिलाला एकदम चोराच्या पद्धतीने शय आणि मात आपण असं म्हणतो ना तसंच केले. आता इथे आजीला फोटो रिटर्न करण्याचा विचार सायलीच्या मनात आला आहे. कारण आता आजीला भानावर आणावं तर लागेल. तन्वीचे फोटो आता आजीकडे वापस करणं हेच योग्य आहे. अर्जुन जसं म्हणतो ना की ह्या गोष्टीचा विचार नको करायला. आपल्या बाळाच्या तब्येतीसाठी आपलं बाळ योग्य पद्धतीने वाढायला हवं. सतत ना टेन्शनमध्ये नको राहायला. आता ती तोच विचार करत असते. पण आजीलाही फोटो देताना वापस त्रासच होईल. काय सांगू आजीला की हे फोटो तुम्ही परत तुमच्याकडेच ठेवा. त्या प्रश्नही विचारतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता द्यायला काय करावं असे विचार करत असताना विमल घाईघाईने येते आणि आल्यानंतर म्हणते की ताई बघा ना आजी कुणाचंच ऐकत नाही. पूर्ण आजी सतत तुम्हालाच हाक मारते. आता तुम्हाला जावं लागेल चला. तर ती म्हणते हो चल आजीचं काय चाललंय पाहते मी. कोर्टामध्ये आता केसची चांगलीच उभारी सुरू झालेली. आता केस उभी राहते तर प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये आता बोलली जाणार. आता इथे सगळ्यात पहिले अस्मिताला तिची बाजू मांडण्यासाठी न्यायाधीशांनी उभं केलेलं असतं. मग ती तिची बाजू मांडू लागते. काय काय घडलं काय काय होतंय आणि काय काय झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी आता तिला विचारल्या जाते. सुरुवातीपासून तिने सगळं काही सांगायला सुरुवात केलं. हा कितीतरी दिवस कॅनडात राहिला. मला एकटीला सोडून तिकडेच राहिला. मी सतत त्याला विचारायची तर तो मला टाळाटाळ करायचा. नंतर मी काही करून त्याला न्यायलाच सांगितलं. मग तो तिला घेऊनही गेला. त्याच्यानंतर काही दिवस ती त्याच्यासोबत राहिली. मग तिला प्रेग्नन्सीनंतर त्याने परत वापस आणून सोडलं डिलेवरीसाठी. मग मधल्या काळामध्ये त्याने लफडी म्हणा किंवा अफेअर केली हे माझ्या लक्षात आलं. मग मी त्या सगळ्या गोष्टी कानामागं टाकायचं ठरवलं. त्याला मापाई करायचं ठरवलं. पण त्याने केलं काय, मला चीट केलं. त्या मुलीसोबत तो कायम फिरतच राहिला, तिला भेटतच राहिला. या सगळ्या गोष्टीला मी कंटाळले. आता मला ह्या व्यक्तीसोबत राहायचं नाही. मला घटस्फोट हवा आहे. आता इथे सचिन त्याची बाजू मांडू लागतो. माझी नोकरी गेली. मी कॅनडाला होतो ना. माझी नोकरी गेल्यानंतर ह्या मुलीने माझ्याशी बोलणं चालणं सोडून दिलं आणि त्याच्यानंतर मग ती माझ्याकडे पैशाची मागण्या करायला लागली. मी इकडनं तिकडनं कर्ज काढून तिला पैसेही आणून देत राहिलो. पण ह्या मुलीला इतका पैशाचा हव्यास होता. पैसे न मिळाल्याने हिने मला सोडून द्यायचा निर्णय घेतलेला आहे. माझ्याकडे आता जॉबही नाही. मी कर्जबाजारी आहे आणि माझ्याकडे घर वगैरे काहीच नाही. जे होतं नव्हतं ते हिने बळकवलं. असं इथे तो बोलतो ना त्यावेळेला अर्जुन इतका संतप्तो. बळकवलं तुझ्याकडे होतंच काय? तर तो म्हणतो माझ्याकडे माझ्या आईवडिलांचं जे काही होतं ना ते ह्या मुलीने घेतलेलं आहे. असं म्हटल्यानंतर अर्जुनचं मात्र संताप होतो. अर्जुन इथे सगळ्या कोर्टासमोर उभा राहतो आणि इथे बोलू लागतो. तरी ते लगेच अर्जुनला म्हटलं जातं न्यायाधीशांकडनं की पहिले दोन्ही बाजू ऐकण्यात येतील. त्याच्यानंतर वकिलांनी पुढे काय करायचं ठरलेलं असतं. तर अर्जुन तुम्ही थोडे शांत राहा. वकील म्हणून या गोष्टीकडे पहा. तुमच्या बहिणीची केस म्हणून पाहू नका असं न्यायाधीशांनी फटकार लावला. आणि आता उद्याची जी काही पुन्हा हिअरिंग राहील त्याच्यात आपण पुढचं बोलूया असं म्हणून आजचा विषय इथेच थांबवण्यात आलेला असतो.
आता सगळेजण उठतात, आपापल्या मार्गाने निघालेले असतात. अर्जुनच्या वाटेत मात्र हा लबाड लांडगा येऊन उभा राहतो आणि म्हणतो सचिन की अर्जुन, तुला काय वाटतं, तू आजपर्यंत सगळ्या केस जिंकलास ना, पण ही केस तू काही जिंकणार नाही, कारण ही केस क्रिमिनल नाही आहे, घटस्फोटाची आहे. ती तुला जमणारच नाही. आणि आयुष्यातली पहिली केस जी असेल ना हरणारी, तर ती केस हीच असणार आहे. तर अर्जुन म्हणतो शक्यच नाही, मी आजपर्यंत एकही केस हरलेली नाही. तुझ्यासारख्या लोकांना कसा फटकार लावायचा हे मला चांगलंच माहिती आहे, तर मी तो नक्कीच लावेल. इथे ना आपल्याला पाहायला मिळेल आजी ना सतत तन्वीला हाका मारत असते. मग तिथे सायली गेलेली असते. सायलीशी गप्पा मारता मारता आजी म्हणू लागते की तन्वी, तुझं येणाऱ्या बाळाला ना आपण हे करूया ते करूया. कितीतरी खयाली पुलाव इथे आजी शिजवत असते. अश्विन येतो, अश्विनलाही आजी म्हणत असते तुमच्या दोघांचं बाळाचं आपण हे ते असं तसं. तर आता इथे आपल्याला पाहायला मिळेल की आजीच्या सगळ्या गोष्टीला होलं हो असं म्हणत जायचं, असं सायलीने ठरवल्याप्रमाणे ती म्हणत असते. आणि मग आजीला आराम करायला खोलीत घेऊन जायला विमल येते आणि म्हणते चला मी तुम्हाला सोडते, तुमची गोळ्यांची वेळ निघून चालली, गोळ्याही खा. मग आजी विमलसोबत खोलीत जायला जाते. तर आता इथे बाळाचा विषय निघाला होता ना, बाळाविषयी बोलताना अश्विनचा चेहरा एकदमच पडून गेलेला होता. तर इथे तन्वी म्हणजे आपली सायली सांगू लागते की तुम्ही कसला विचार करताय बाळाचा. तर तो म्हणतो की हो ना. तर ती म्हणते तुम्हाला कुठे बाळ झालं आहे, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेत आहे, फक्त होला होस तर म्हणायचे. पण इथे त्याच्या मनात काय कालवा भूल चालली हे सायलीला कसं सांगावं, तिला तर सांगताही येणार नाही. कारण आता इथे सगळी गोष्ट लपवून ठेवलेली आहे अश्विनने सगळ्यांसमोर की प्रिया प्रेग्नेंट आहे. सायली मात्र म्हणत असते बरं झालं ना आपल्याला प्रियाचा चेहरा कसा आहे कळला, नाही तर तुम्हाला मुलं वगैरे झाली असती, मग तुमचा जीव अडकून गेला असता, सगळी केस किती अवघड होऊन बसली असती असं म्हणू लागते. आणि तिला खरं ती गोष्टीची जाणीवच नाही की खरंच प्रिया प्रेग्नेंट आहे, तिथे अश्विनचं बाळ आहे. पण अश्विन म्हणतो त्या बाईने जर मुलाला जन्मही दिला ना तरी त्या मुलाला मी स्वीकारणार नाही. तरी ते सायली लगेच म्हणते असं काय म्हणताय भाऊजी. तर तो तिथून निघून जातो, सॉरी मी येतो असं म्हणून निघून जातो. तर त्याच वेळेला कोर्टातनं आता अस्मिता घरी येते. अस्मिता काही एक शब्द न बोलता सरळ तिच्या खोलीत निघून जाते. आणि इथे सगळे जर आलेले पाहिल्यानंतर अस्मिता बोलली नाही, ह्या गोष्टीचं वाईट वाटतं सायलीला आणि म्हणू लागते की नक्की काय झालं आहे, अस्मिता माझ्याशी बोललीही नाही. तर ती दुखावली गेली आहे. कल्पना सांगते आम्ही कोर्टामध्ये असताना काय काय घडलं सांगते तुला. तिथे ना ह्या सचिनने तिच्यावर इतके घाणेरडे आरोप लावले, इतकं उलटं पालटं बोललं आहे ना, त्या गोष्टीमुळे ती डिस्टर्बच झाली. पूर्ण रस्त्याने ती एक शब्दही बोलली नाही. सायली म्हणते जाऊ द्या ठीक आहे, मी तिच्याशी बोलते आणि तिचं मन जरा सावरण्याचा प्रयत्न करते. मग ती तिच्याशी बोलायला जाते. आता पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे ना सचिन आपली अस्मिता आणि चेतन हॉटेलमध्ये जिथे असतात भेटून बोलत असतात तिथली फोटोज काढतो. ते फोटो स्वतः व्हिडिओ रेकॉर्ड बनवून स्वतःसाठी पुरावे करून ते ठेवले त्याने की बघा ही माझी बायको कशी अफेअर वगैरे करते. आता डॉक्टरांनी एक नवीन ट्रिक काढली आहे. आता आजीच्या डोक्यात ना सायली आणि तन्वी ह्या दोन वेगळ्या गोष्टी. तर सायली म्हणजे कोण हा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. तर डॉक्टरांनी प्रियाचा फोटो आजीला दाखवला आहे आणि ह्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का, ही व्यक्ती कोण आहे असा प्रश्न आता डॉक्टरांनी आजीला विचारण्याचं धाडस केले. कारण आता प्रत्येकाला जाणून घ्यायचं की तिच्या डोक्यात सायली म्हणजे कोण आणि तन्वी म्हणजे कोण. तर आजी आता प्रियाच्या फोटोला सायली आणि सायलीला तन्वी असं म्हणू लागली. ही सगळी गोष्ट, ही सगळी भानगड घरच्यांसमोर आलेली आहे. आता इथे पुढे काय रिॲक्शन येणार, काय ट्विस्ट येणार, आजीच्या डोक्यातली जी काही आता ही गुंतागुंत झालेली आहे ती कशी सोडवणार सायली, अर्जुन आणि सुभेदार फॅमिली, हे सगळं काही पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत घेऊया छोटीशी विश्रांती. धन्यवाद.